सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचा एक शेवटच्या काही दिवसांमधला हा व्हिडिओ असेल. सो बघायला गेलं तर 15,631 जागांसाठी तब्बल 16,52,000 अर्ज आलेले आहेत. त्यात काही जिल्ह्यांच्या जागा पण वाढलेल्या आहेत, अजून सुद्धा पॉसिबिलिटी आहेत बाकीच्या जिल्ह्यांच्या. त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शन केलेला आहे आपण. सो आताच्या घडीला कोणाला वर्दी भेटणार हा एक विषय आहे की हे शेवटचे दिवस जे आहेत 15 दिवस किंवा 10 दिवस किंवा जे काही घटक आता जे 20 तारखेला सुरू होतील त्याच्यावरती सांगतोय. या शेवटच्या दिवसांमध्ये कुणाला वर्दी भेटणार आणि कशी भेटणार ह्याच्यावरतीच आज मार्गदर्शन असणार आहे. सो व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सोडू नका. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या एवढे विद्यार्थी आहेत की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त भरती किंवा सगळ्यात जास्त जागा ह्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये होत असतात. आणि याच्याकडे बघायला गेलं जवळजवळ 60 ते 70% मुलं या भरतीची तयारी महाराष्ट्रामध्ये करत असतात, एकंदरीत स्पर्धा परीक्षेच्या जगामध्ये बोलतोय. सो प्रत्येकालाच वाटतंय की मला वर्दी मिळायला पाहिजे, पण ह्यातलं त्रिकालवादी सत्य काय आहेत ते आपल्याला जाणायला पाहिजे. म्हणजे 15,631 जागा आणि एकंदरीत अर्ज 16,52,000. 15,631 प्लस ते मुंबईचे जे वाढलेले आहेत 1,062 समथिंग, असं मिळून जवळजवळ 16,000 अर्ज आणि 16,52,000 मुलं. बघायला गेलं तर 16,40,000च्या दरम्यान किंवा 16,35,36,000च्या दरम्यान मुलं ही बाहेर पडणार आहेत, 100% बाहेर पडणार आहेत. आणि त्याच्यामध्ये कोण असणार ते विचार करा. तर आता हे त्रिकालवादी सत्य आहे की जो कोण लास्टच्या वेळेपर्यंत टिकून राहणार तोच जिंकणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची म्हणजे एकाच 10 प्रमाणात लेखीसाठी रेशो असणार आहे. म्हणजे कुठंतरी काही संख्या या पुढे जातील. म्हणजे 16,52,000 मधून जर बघायला गेलं तर 15,631 आणि लेखीसाठी जे रेशो असतो तो एकाच 10 प्रमाणात असतो आणि त्या पद्धतीनं मुलं लेखीला क्वालिफाय होत असतात. तर ही दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट, त्या एकाच 10 मध्ये बघायला गेलं तर 9 मुलं बाहेर पडणार, हे पण त्रिकालवादी सत्य आहे. 9 मुलं बाहेर पडणार आणि एका मुलगीची निवड ते एका जागेवरती होणार, एका मुलगीची निवड ती एका जागेवरती होणार आणि बाकी 9 मुलं ही बाहेर पडतील, वेटिंगला राहतील, अशा पद्धतीनं. सो बघायला गेलं तर 16,52,000 अर्जांमधलं 15,631 प्लस 1,062 जागा अशा जेवढ्या आहेत तेवढ्याच जागा ह्या भरल्या जातील आणि बाकीची मुलं बाहेर पडतील. आणि मग ह्या मुलांनी 2027ची वाट बघायची आहे. 2027ला पोलीस भरती पडणार, तोपर्यंत त्यांनी किती वर्ष होते, काय होते, जबाबदारी असतील, परिस्थिती असेल, आई बाप खचलेला तो तसाच राहील का, अजून सुद्धा संकटे वाढतील का, परिस्थिती तेवढीच राहील का, यात सुद्धा गांभीर्य या शेवटच्या 12, 13, 14 दिवसांमध्ये ओळखायचे आहेत आणि मग तयारी करायची आहे. आता शेवटच्या दिवसांमध्ये कोण जिंकणार हा विषय खूप महत्त्वाचा आहे. काही पॉसिबिलिटीज आहेत. बघायला गेलं तर गेले 1 वर्ष, 2 वर्ष, 1.5 वर्ष, 14 महिने, 15 महिने समथिंग जे काही हार्डवर्क केल्यात आणि शेवटच्या दिवसांमध्ये डिप्रेशनमध्ये आहेत, आत्मविश्वासानं खचून गेलेले आहेत किंवा समथिंग जे काही असेल ते असेल, किंवा बाकीच्या जगामध्ये गुरफडून गेलेले आहेत, नको त्या गोष्टी करत आहेत, ही मुलं 100% बाहेर पडणार. तुम्ही जरी 2 वर्ष, 1.5 वर्ष प्रॅक्टिस केला असला, अभ्यास केला असला, तरी सुद्धा सांगतोय नको त्या गोष्टींमुळं, निगेटिव्ह थॉट्समुळं किंवा ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या जिंकण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात, अशा ज्या गोष्टी जर शेवटच्या टप्प्यांमध्ये जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही हारणार, हे फिक्स आहे, लक्षात ठेवा. सो असे पण काही मुलं आहेत जी शेवटच्या 1-2 महिन्यामध्ये प्रॅक्टिस केलेत, अभ्यास केलेत आणि वर्दीवरती येतात, असे पण पॉसिबिलिटी आहेत. असा विषय नाही की गेले 1.5 वर्ष प्रॅक्टिस करतात किंवा 1.5 वर्ष 2 वर्ष प्रॅक्टिस करतात आणि तो लागेल असं सांगता येत नाही. शेवटच्या 1-2 महिन्यामध्ये सुद्धा प्रॅक्टिस करून सुद्धा, अभ्यास करून सुद्धा मुलं लागतात, तर लक्षात ठेवा. सो प्रत्येकाची स्ट्रॅटेजी जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची असते आणि तुम्ही जे वर्दीसाठी पाहिजेत सगळ्या गोष्टी, त्या गोष्टी तुम्हाला करायलाच पाहिजे. ह्या शेवटच्या दिवसांमध्ये 12 ते 15 दिवसांमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी करायलाच पाहिजेत, तर आणि तरच तुम्हाला ही वर्दी भेटणार आहे. थोडक्यात सांगण्याचा हेतू एवढा आहे की निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. ज्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक आहेत त्या गोष्टींपासून पूर्णपणे अलिप्त राहा. कारण की तुमची वर्दी एक अंगावरती मिळाल्यानंतर हजारो संकटे हे पुसली जाणार, लक्षात ठेवा. सगळं पुसलं जाणार आहे. जे काय असेल ते, जे तुमचा तिरस्कार करत होते, जे आता सुद्धा तुम्ही रोडवरनं जाताना, प्रॅक्टिसला जात असताना सुद्धा म्हणत असतील याचं काय होणार आहे, हे कधी होणार आहे, दररोज जाते नुसतं पळते, तीच लोक तुम्हाला सलाम ठोकायला येतील, लक्षात ठेवायचं, दारात. आणि त्याचे स्टेटस तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती लागतील, लक्षात ठेवायचं. सो विचार करा, एवढी मोठी ताकद ह्या वर्दीवरती असेल तर तुम्ही शेवटच्या ह्या दिवसांमध्ये काय करायचं आहे, आळस करायचं की वर्दी मिळवायचं की प्रॉपर नियोजन करून वर्दीवरती स्वार व्हायचं, एवढं विचार करायचं. त्यामुळं ज्या गोष्टी नको आहेत
त्या 100% दुर्लक्ष करा म्हणून सांगतोय आत्ताच. कारण की हे शेवटचे दिवस असतात ना, ते तुम्ही किती धार केलाय तलवारीला त्याला व्हॅल्यू नसते. तुम्ही कसं चालवणार त्याच्यावरती सुद्धा किती यश डिपेंडिंग आहे हे ठरत असते, लक्षात ठेवा. त्यामुळे लक्षात ठेवा, धार तलवारीला जरी असली तर ताकद शेवटच्या दिवशी तुमच्या मनगटामध्ये सुद्धा पाहिजे, आणि तरच तुमचा निकाल हा तुमच्या समोर येणार आहे. नसेल तर मग पाठीमाग जे झालं ते परत एकदा तेच तसंच पद्धतीने होऊन जाईल, आणि मग त्याचं नव्हतं होईल. लक्षात ठेवायचं, आता सुद्धा यश तुमच्या हातात आहे. जवळजवळ 9 पायऱ्या ह्या तुम्ही जर व्यवस्थित चालला असाल तर शेवटची एक पायरी सुद्धा जी महत्वाची असते, काही मुलांना ती वर्दीवरती स्वार करते, काही मुलांना ती शेवटच्या पायरीवरती नेऊन ठेवते. सो पाठीमागच्या काही भरतींचा अनुभव असेल तर लक्षात ठेवा, पाठीमागे ज्या चुका झालेल्या होत्या त्या चुका परत करू नका, तर वर्दीची पॉसिबिलिटी आहे. आणि जी नवीन मुलं आहेत त्यांना पण सांगतोय, तिकडं किंवा एजनं मोठी असणारी मुलं मुली ह्यांच्या संपर्कात कसं राहायचं, काय करायचं. कारण की काही मुलं इथं बघायला गेलं तर आपापल्या कास्टमध्ये किंवा आपापल्या कंपीकृत सामाजिक समांतर आरक्षणामध्ये सुद्धा असतात, आणि ती मुलं आपल्याला काहीतरी वेगळं सांगतात किंवा डिप्रेशनमध्ये, किंवा तू वर्दीवरती येऊ नये म्हणून काहीही सांगू शकतात, तुला खचवू शकतात. शेवटी लक्षात ठेव म्हणून सांगतोय, सोशल मीडिया, मोबाईल, व्हॉट्सअप जे काही आहे सगळं बाजूला करा. जोपर्यंत फिजिकल होत नाही तोपर्यंत पूर्णपणे बाजूला करा. फिजिकल झालं की मग 15-20 दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्हाला 100% लेखी असणार आहे. त्यावेळी प्रॉपर नियोजन करता आलं पाहिजे, तरच लेखी तुम्हाला काढता येणार. लक्षात ठेवा, मगापासून काही स्टेजेस सांगितल्या की कशा पद्धतीने रेशो असतो, काय असतो, वर्दी कशी मिळवायची. शेवटच्या दिवसांमध्ये अजूनही सांगतोय, तुम्ही प्रॉपर नियोजन करता आलं पाहिजे. ग्राउंड 40+ असेल तर हवेत जाऊ नका. लक्षात ठेवा, 42 कसं करता येईल याचा विचार करा, 43, 44, 45, 46 मार्क कसा करता येईल याचा विचार करा. काही मुलं बघायला गेलं तर 3 इव्हेंट आहेत, 1600 मीटर, 800 मीटर असेल किंवा 100 मीटर असेल किंवा शॉर्टपुट असेल, तर गोळा जातोय म्हणून एकदम निवांत असतात. त्या 2 इव्हेंट बाकीचे राहिलेले बघायला गेलं तर 35 मार्कांचा बाकीचा विषय आहे, 20+15. तर 35 मार्कांचा हिशोबाचं काय, तुझे 15 मार्क गेले म्हणून विषय नाही, लक्षात ठेवा. काही जण त्या गोळ्याच्या भरोशावरतीच काही गोष्टी करत असतात, पण इकडे त्यांची फिजिकल हे कमी असते. फिजिकल म्हणजे रनिंगचा इव्हेंट जे आहेत ते, आणि रनिंग ज्यांचं चांगलं आहे त्यांचा थोडासा गोळा वीक असतोय. 12 मार्क जरी पडले तर काय फरक पडत नाही, पण तिकडे तुम्हाला 35 पैकी 32 मार्कांच्या दरम्यान किंवा 30 जरी पडले आणि इकडे 12 जर पडले तर 42 स्कोर झाला बघा, 40+2. नियोजन करा. एखादा इव्हेंट वीक असेल तर खचून जाऊ नका. जे 2 स्ट्रॉंग आहेत ते अजून स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा. तिथं अजिबात 1 मार्क सुद्धा कमी पडता कामा नये. सेम ॲज लेखीला तुमचे 3 विषय आहेत, मराठी ग्रामर, मॅथ्स, रिझनिंग. 70 ते 75% पोर्शन इथंच आहे. आणि GK-GS जर बघायला गेलं तर समुद्र आहे. काय वाचायचं, कुठलं काय येईल काहीही सांगता येत नाही. तुमचं करंट अफेअर असेल, कुठलं येईल काय सांगता येत नाही. दिवसाला हजारो घडामोडी आहेत, त्यातलं काय येईल सांगता येत नाही. पण मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी ग्रामर शुअर शॉट सांगू शकतो की यातलं काय येणार आहे. सो जसं फिजिकलचा विषय आहे, सेम ॲज लेखीचा सुद्धा विषय आहे. जे आपल्या हातातले विषय आहेत, जसे की मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी ग्रामर, हे 3 विषय हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे स्कोरिंग सब्जेक्ट आहेत. सो इथं तुम्हाला 75 पैकी 70 पडलेच पाहिजेत, 68 पडलेच पाहिजेत. तिकडं तुम्हाला 25 पैकी जरी 20 पडले तरी सुद्धा 70+20 90 स्कोर झाला, सेफ आहे, टेन्शन नाही. 90 पाडणं सुद्धा एवढं सोपं नाही, लक्षात ठेवा. सो रात्रीचा दिवस त्यावेळी करावं लागतं आणि प्रॉपर नियोजनबद्ध स्टडी करायला पाहिजे. असं नाही की उठला आणि नुसतं वाचत बसला नाही. पॅटर्न बघा, कल बघा. 19, 21, 22, 23, 25 लेटेस्टच्या ज्या भरती झाल्यात त्याच्या पद्धतीचा कल बघा. तुम्ही कुठल्या जिल्ह्याला फॉर्म भरलाय बघा, आणि कशा पद्धतीनं त्याचा पॅटर्न चेंज झालाय किंवा कशावरती जोर आहे आणि कशा पद्धतीने विचारला गेलाय याचा सुद्धा विचार करता आला पाहिजे. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. या शेवटच्या दिवसांमध्ये जो फिजिकलचा विषय 40+2 किंवा तुमचा जो स्कोर असेल त्याच्यामध्ये 1-1, 2-2 मार्क कसे वाढवता येईल यासाठी विचार करा. त्यानंतर फिजिकल शेवटच्या 7 दिवसांमध्ये, शेवटच्या 3 दिवसांमध्ये काय घ्यायचं, कसं असायला पाहिजे ह्याच्यावरती सुद्धा विचार करा, कारण की ते दिवस तुम्हाला जिंकवतात, लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचं आहे. रेस्ट, रिकव्हरी ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एखादी इंजुरी झाली तर राईट ट्रीटमेंट, RIC ही काय असते, R फॉर काय, I फॉर काय, C फॉर काय, E फॉर काय, ह्याच्यावरती कशा पद्धतीनं आहे ह्याचा सगळ्याचा विचार करता आला पाहिजे. आणि मग प्रॉपर नियोजनबद्ध त्या फिजिकलवरती प्रॉपर नियोजन करून जायचं, लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला जेवढे पडतात तेवढे तरी तिथं पडले पाहिजेत, कारण की ट्रॅव्हलिंग असेल किंवा बाकीचं जेवण, राहणं, पाणी, खाणं असेल किंवा वॉशरूमच्या सुविधा असतील, पाक चिंध्या असतात, लक्षात ठेवायचं. कारण की
तुम्ही घरातनं उठून डायरेक्टली ग्राउंडवर जाताय आणि तिथं मग शेड्यूल ठोकताय 48 मार्क पडले म्हणून, पण तिथं तुमचं अंतर असते 2-3-4 किलोमीटर किंवा 1 किलोमीटरच्या अंतरावरती. पण एखाद्याने मोठ्या किंवा लांब जागी फॉर्म भरला असाल, 1 दिवस अगोदर निघा लागते. लक्षात ठेवा, 1 दिवस अगोदर निघून तिथं जाऊन सुविधा असतील, तिथलं क्लायमॅट असेल, मॅच असेल, फूड असेल किंवा रेस्ट असेल, झोप असेल, विश्रांती असेल, आतमध्ये जायच्या अगोदर किती स्टेजेस आहेत ह्याच्यावरती पाठिंबाच्या भरतीला सुद्धा मार्गदर्शन केलेलं होतं. जवळजवळ 13-14 स्टेजेस आहेत. त्या स्टेजेस पार करून तुम्हाला आज जायचं असते. तोपर्यंत मग काय खायचं, कसं खायचं, बाकी सगळं चेस्ट मेजरमेंट असेल, हाईट असेल किंवा डॉक्युमेंटेशन असेल किंवा जे काय असेल, हॉल तिकीट चेकिंग असेल, सगळं स्टेजेस पार करून तुम्हाला पुढे फिजिकलला जायचं असते. तोपर्यंत सकाळी 4 वाजता तुम्ही, 3 वाजता तुम्ही, 2 वाजता तुम्ही फुटपाथवरती झोपलेला असताय आणि मग हे कंडिशनचा सुद्धा विचार करायला पाहिजे. म्हणून सांगतोय की प्रॉपर नियोजन करा आणि मग लवकर फिजिकलला चांगल्यात चांगले मार्क पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे. सेम ॲज लेखीला सुद्धा कोणकोणते विषय कशा पद्धतीनं आहेत, कशावरती भर आहे किंवा पॅटर्न काय आहे किंवा जो काही हे आहे कल आहे त्याच्यावरती सुद्धा विचार करा. मी वारंवार सांगतोय की जो पॅटर्न आहे तो इझी आहे, मॉडरेट आहे, हार्ड आहे, कशा पद्धतीनं असतात ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला पाठीमागे लेखीच्या बाबतीत आपण मार्गदर्शन केलेलं होतं. आता सुद्धा सांगतोय की ह्या शेवटच्या 12 ते 15 दिवसांमध्ये परत सांगतोय, जो स्वतःवरती आत्मविश्वासानं सामोरं जाल, कारण की काय करायचं हे महत्वाचं आहे. आता एवढे खचतात मुलं, एवढे डिप्रेशनमध्ये जातात शेवटच्या दिवसांमध्ये. अरे सगळेच जातात, विषय सोडून द्या. त्याचे फक्त जे काही पर्सेंटेज आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची डेप्थ असते. लक्षात ठेवा, कोण 10%, 20%, हे साहजिकच आहे. एखादी एक्झाम देताना कुणी येऊ दे, क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत असू दे, टेन्शन हे असतंच, नाही असा विषयच नसतो. कोण फ्रीली जाऊन बसत नसतोय. सगळ्यांचे हात थरथरत असतात, सगळ्यांच्या हातापायाला घाम येत असतोय, सगळ्यांच्या मनामध्ये भीती असते. तो विषयच नाहीये. पण लक्षात ठेवा, ज्याच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे, ज्याच्याकडे आपल्या परिस्थितीची जाणीव आहे, तो 100% यावेळी वर्दी येणार हे लक्षात ठेवा. म्हणून सांगतोय 15,731 जागा कुठं प्लस ते 1,062 आणि तिकडे जागा बघायला गेले, फॉर्म बघायला गेले तर जवळजवळ 16,52,000 मुलं. सो विचार करा, एवढ्या ह्या ताप्यातनं एक मुलगा सिलेक्ट होणार आहे, एक मुलगी सिलेक्ट होणार आहे, बाकीच्या सगळी बाहेर पडणार आहेत. जरी तुम्ही एका मार्काने वेटिंगला असाल तर सहज तुम्ही सांगताय की मी एका मार्काने वेटिंगला आहे, पण तिथं 4, 5, 7, 8 कमीत कमी 12 मुलं त्या एका मार्कांवरती असतात. म्हणून सांगतोय की कुठंतरी त्या 9 पायऱ्या तुम्ही प्रॉपर चढलाय, पण त्या एका पायरीवरती तुमच्या सोबत 12 मुलं असणार साईडला आणि त्या 12 जणांना एकच स्टेप टाकायची आहे. पण जो पहिला टाकेल आणि पॉवरफुल टाकेल तो पहिला पोहोचणार आहे ताकदीनं लॉंग डिस्टन्सला, आणि बाकी सगळे जो लेट टाकतील ते लेट पोहोचतील. कदाचित ते जिंकणार पण नाही, डायरेक्टली पाय निष्ठून जाईल आणि खालच्या पायरीवरती जाईल, ही पॉसिबिलिटी आहे त्यांची. सो विचार करा, ह्या लेखीमध्ये सुद्धा खूप मोठी ताकद आहे. कारण की लेखीचा रेशो आणि फिजिकलचा रेशो वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की 1:2 प्रमाणात लेखी आहे. 1:2 50 आणि 100 × 2 गुणिले 2 झालं. मग विचार करा, 1-2 मार्क फिजिकलला जरी गेला आणि कटऑफच्या काटावरती जरी बसला तरी सुद्धा इतिहास करता येतोय. पाठिंबाच्या भरतीला आम्ही करून दाखवलाय. सो विचार करा आत्ताच, अजिबात खचून जाऊ नका. फिजिकलवरती कसं करायचं, काय करायचं, आणि लक्षात ठेवा खूप मोठी संख्या आहे. या शेवटच्या दिवसांमध्ये सगळे डिप्रेशनमध्ये असतात. अजिबात तिकडं कुणाडाकडेही जाऊ नका, मोबाईल वगैरे काय बघू नका. भरती पुढे गेली, मागे गेली, असं झालं, तसं झालं, इथं गोंधळ झाला, तिथं गोंधळ झाला, इथं असं झालं, अजिबात काय बघू नका. कारण त्याच्यात जरी 1% जरी परिणाम झाला, 1% तरी सुद्धा 1-2 मार्कांचा फरक जरी पडला तरी सुद्धा तुम्ही हरू शकता. लक्षात ठेवा. म्हणून सांगतोय प्रॉपर टाइम टेबल बनवून शेवटच्या दिवसांमध्ये काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, जाताना काय करायला पाहिजे, शेवटचे 3 दिवस अगोदर काय करायला पाहिजे, तिथं काय खायला पाहिजे, सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लक्षात ठेवा. सो अतिशय महत्त्वाचा विषय की शेवटच्या काही दिवसांमध्ये सर आम्हाला हरल्यासारखं वाटते, भीती वाटते, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ होता की लक्षात ठेव, तुला तुझी परिस्थिती बदलायची आहे. तुझ्या मदतीला कोणी येणार नाही, लक्षात ठेव. कारण की तुला हरवायला हजारो हात पुढे आहेत, याचा सुद्धा विचार कर. त्या एकाही हाताला तू सापडायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं. जिंकूपर्यंत, अगदी फायनल मिनिटला नाव लागूपर्यंत. त्यानंतर बघायचं ते जे हात पकडायला चालले होते ते अशा असतात 100%. हे बघितले उड्या डोळ्याने, लक्षात ठेवा. त्यामुळं जिंकायचा यावेळी लक्षात ठेवा. काय पण होऊ दे, यावेळी चौकात बॅनर लागलाच पाहिजे आणि अंगावरती गुलाल सजलाच पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून सांगतोय हे शेवटचे दिवस अतिशय महत्त्वाचे असतात, अतिशय महत्त्वाचे असतात. लक्षात ठेवा. सगळं तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. तुम्ही किती महिने केला अजूनही सांगतोय वारंवार, तू काय जीव तोडून ओरडून कोणाला सांगत बसू नकोस, अजिबात सांगू नको. तुझे आहे ना, तुझे 40 मार्क, तुझे आहेत ना 44 मार्क, शांत राहा. तुझा पुढचा जो पायरी आहे, पुढचा जो टप्पा आहे, पुढचं जे युद्ध आहे लेखीचं, त्याचा विचार कर. कारण की इथं ग्राउंडवर पळताना तुझं स्पीड सांगत असेल की हे
5 मिनिटामध्ये मारते किंवा तिकडं 2:50 मध्ये मारते मुलगी असं वाटत असेल, पण लेकीला तुमचं थोबाडं बघून तुमचे कपडे बघून सांगता येत नाही की तुला किती पडणार आहे. त्यामुळं 7-7 भरत्या केलेली मुलं, फिजिकलला 50 पैकी 50, 50 पैकी 48, 46, 44 स्कोर केलेली पोरं अजून सुद्धा वय वाढ मागून मागून आता भरतीच्या परत एक शेवटच्या संधीवरती आहेत. त्या पोरांना विचारा की काय विषय आहे त्यांचा. सो तीच मानसिकता, तीच परिस्थिती राहत नाही, लक्षात ठेवा. म्हणून सांगतोय, नवीन असाल तर लवकर लवकर प्रॉपर नियोजन करा. अजिबात इकडं तिकडं जाऊ नका. जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत कुणाला सांगू नका. आणि ज्यावेळी जिंकाल त्यावेळी एकच स्टेटस लावा असा की तो परत सगळ्यांनी डोक्यात राहिला पाहिजे आणि तुम्हाला डोक्यावर घेतला पाहिजे. लक्षात ठेवायचं, सिस्टीमच्या समोर. लक्षात ठेवा, एवढी मोठी बदल तुम्हाला करायचा असेल तर हे शेवटचे 12 ते 15 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा, सिरियस घ्या. ग्रुपमध्ये प्रॅक्टिस करत असाल, अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस करत असाल तर तिथले कोच किंवा तिथं जे प्रॅक्टिस करताय एवढं प्रॉपर प्रॅक्टिस करा. या शेवटच्या दिवसांमध्ये अजिबात एक शब्द पुटपुटू नका. कारण 1 सेकंद सुद्धा खूप महत्त्वाचं. लक्षात ठेवायचं, एक सेकंदानं जे काही 1.5-2 तासाचं प्रॅक्टिस शेड्यूल असेल, 2 टाईमचं असेल, तुमचं काय असेल ते प्रॉपर करा. कोचच्या मार्गदर्शनाखाली करा. कोच तज्ज्ञ असेल तर 100% जेवढं सांगतात तेवढं करा, म्हणजे कराच तर आणि तरच वर्दी. लक्षात ठेवा, नाहीतर मग वेटिंगला पडणार, नाहीतर बाहेर पडणार आणि मग पुढच्या वेळीच्या भरतीची वाट पाहणार. तोपर्यंत तू 2 वर्षानं वयानं मोठा असशील आणि कदाचित तुझं एज बार सुद्धा होऊ शकते. लक्षात ठेवायचं. त्यामुळं वारंवार सांगतोय की या शेवटच्या दिवसांमध्ये तुला खूप काही करायचं आहे. सो विचार करा, यावेळी वेटिंगला राहायचं की सिलेक्टिंग लिस्टमध्ये यायचं आहे, सगळं तुमच्या हातात आहे. सगळे हे 12 ते 15 दिवस तुमच्या समोर आहेत. कोण किती सिरियस घेणार त्याच्यावरती समजून येईल की वर्दी कशी भेटले किंवा कशी मिळवायची असते. हे सगळं नियोजनबद्ध कार्यक्रम तुम्हाला करायचा आहे. अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची, तुमच्या फिजिकलला 34, 36, 38, 32, 40, 42, 44 कितीही स्कोर होत असेल, तुम्हाला जर लेखीला स्कोर वाढवायचा असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच आपण तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये 15,631 प्रश्नसंच पीडीएफ. लक्षात ठेवा, या पीडीएफमध्ये 2100+ पानांचा समावेश आहे. या पीडीएफमध्ये आपण 36 जिल्हा, पूर्ण महाराष्ट्र पोलीस भरती 15,631 जागा प्लस मुंबईच्या 1,062 जागांसाठी एक पोरग्यासाठी आपण ही पीडीएफ तयार केलेली आहे. सो ह्या पीडीएफमध्ये आपण 36 जिल्हा पोलीस भरतीचं मार्गदर्शन केले. सोबत सगळेच्या सगळे घटक, ज्याच्यामध्ये पोलीस शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, 5च्या घटकांसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. सोबत सगळेचे सगळे विषय पूर्ण केलेले आहेत, जसे की मॅथ्स असेल, रिजनिंग असेल, मराठी ग्रामर असेल, GK-GS असेल, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील, जुन्या प्रश्नपत्रिका असतील. त्याच पद्धतीनं जे काही 1986 पासून ते जवळजवळ 2024-25 पर्यंत वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे प्रश्न सुद्धा याच्यामध्ये घेतलेले आहेत, जे खूप वेळा रिपीटेड झालेले आहेत. असे काही क्वेश्चन घेतलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा, सरावासाठी प्रश्न दिलेत की 19 पासून 2019 ते 21, 22, 23 आणि 24-25 ला काय विचारू शकतात, ह्याचा सगळा विचार करून आम्ही एक आदर्श पीडीएफ तुमच्या समोर तयार केलेली आहे. या पीडीएफमध्ये आपण सगळेचे सगळं कव्हर केलेलं आहे, एकही विषय सोडलेला नाही, एकही प्रश्न सोडलेला नाही. तांत्रिक प्रश्न वगैरे सगळे कव्हर केलेले आहेत. आणि सोबत जे पोलीस प्रशासन म्हणतोय तो महाराष्ट्राचा, सोबत प्रत्येक जिल्ह्याचा स्पेशल असं काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर सुद्धा फोकस केलेले आहेत. सो विचार करा, एकही सब्जेक्ट सोडलेला नाही, सगळेचे सगळे सब्जेक्ट, सगळेचे सगळे घटक आणि सगळेच्या सगळी महाराष्ट्र पोलीस भरती ह्याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहे. लक्षात ठेवा. सो या 15,323 प्रश्नांसाठी आम्ही या पीडीएफ सोबत 99 रुपयाचं डाएट प्लॅन सुद्धा मोफत दिलेला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कसा एक डाएट प्लॅन पाहिजे, त्या कॉम्बो डाएट प्लॅन आपण तयार केलेला आहे. 3 पानांचा डाएट प्लॅन आहे. वेळेसोबत काय काय खायचं, कसं खायचं, अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सो हा डाएट प्लॅन तुम्हाला मोफत दिलेला आहे. 15,323 प्रश्नांची पीडीएफ प्लस 99 रुपयाचं डाएट प्लॅन पीडीएफ, असं सगळं मिळून आपण देतोय. 799 रुपयाची पीडीएफ तुम्हाला मिळते 399 रुपयाला, फक्त आणि फक्त 399 रुपयाला. आत्ताच तुम्ही महाराष्ट्रातून कोणत्याही जिल्ह्यातून असाल, कोणत्याही तालुक्यातून, कोणत्याही घरातून असाल तर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये ही पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मिळणार आहे. 2 मिनिटांमध्ये फक्त एकच काम करावं लागते. या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा, 15,000 पीडीएफ म्हणून मेसेज करा. तुम्हाला 5 मिनिटांमध्ये, 2 मिनिटांमध्ये ही पीडीएफ पटकन तुमच्या स्क्रीनवरती भेटणार आहे. अजिबात वेळ न घालवता पुढच्या 1.5-2 महिन्याला लेखीला लागतील, एवढ्या वेळेमध्ये परफेक्ट ही पीडीएफ होते. त्यामुळे टेन्शन घ्यायची काय गरज नाही. सो सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की तुम्हाला जर यावेळी वर्दीमध्ये यायचं असेल, पुढच्या 2 वर्ष वाट बघायची नसेल तर 100% यावेळीची ही पीडीएफ जी आहे 15,323 तुम्हाला आत्ताच घ्यावी लागते. लक्षात ठेवा. थोडासा पाठिंबाचा इतिहास सांगतोय. 4,500चा क्वेश्चनचा ठोकळा होता पीडीएफचा 2022-23च्या पोलीस भरतीमध्ये. त्यावेळी 53 प्रश्न हे पेपरला आलेले होते. त्यावेळी कट ऑफच्या काटावरती 38 आणि 36 मार्क घेऊन सुद्धा काही मुलांनी 90, 92 आणि
क्रॉस मार्क करून 2 आणि 3 पोस्ट मिळवलेल्या होत्या, लक्षात ठेवा. सो एवढी मोठी ताकद या PDF मध्ये आहे. सो जे सिरियसली घेतील ती 100% वर्दीवरच असतील, कारण की काही गोष्टी ज्या आहेत काही ठिकाणी बघायला गेलं तर क्वेश्चन विथ ऑप्शन सुद्धा त्याच पद्धतीने आलेले आहेत. सो ह्या PDFचा अतिशय महत्त्वाचा उपयोग तुम्हाला ह्या पोलीस भरतीमध्ये होणार आहे. फक्त वन टाइम परचेस करायचा, इथनं पुढे ती डिलीट अजिबात होणार नाही. आणि जर डिलीट झाली तुमच्याकडून तर तुम्हाला परत त्याच स्क्रीनशॉटवरती पेमेंटचा एकदाच तुम्हाला पेमेंट करायचा आहे. लाईफ टाईम तुम्ही कितीही वेळा वापरू शकताय वन टाइम पेमेंटमध्ये, अजिबात परत घ्यायची गरज नाहीये. समजलं काय म्हणतोय? सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मगापासून सांगितलेल्या गोष्टी ह्या कव्हर करता आल्या पाहिजेत, तर आणि तरच तुम्हाला वर्दी भेटणार आहे. सोबत 15,323 प्रश्नसंच जे बॅच आहे ते अतिशय उपयुक्त असणार आहे. सो लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा. सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या पोलीस भरतीच्या फिजिकलसाठी मी शुभेच्छा देतोय. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.